मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा अचानक दिल्ली दौरा. फडणवीसांनी भाजपच्या प्रमुख नेत्यांची घेतली भेट. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत भाजप नेत्यांसोबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्रीपदाचा मंत्रालयामध्ये पदभार स्वीकारणार. सिद्धिविनायक चैत्यभूमीवर नतमस्तक होणार. विधान भवनात शिवरायांच्या पुतळ्यालाही अभिवादन करणार. आमदार रोहित पवारांची आज पत्रकार परिषद. अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत काय गौप्यस्फोट करणार याकडे लक्ष. राज्यातील 12 पैकी 7 जिल्हा परिषदांवर सत्ता मिळवत भाजपच सर्वात मोठा पक्ष. राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर तर शिवसेना तिसऱ्या स्थानी. पंचायत समिती निकालातही भाजप नंबर 1 वर. शिवतीर्थावर आज मनसेची महत्वाची बैठक. मराठी भाषा दिन कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मंथन. कार्यक्रमासाठी शिवाजी पार्क मैदानासाठी मनसेचं मनपाला पत्र. ई-केवायसी मध्ये सुधारणा करण्यात लाडक्या बहिणींच्या समस्या कायम. 31 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली. मात्र पोर्टलवर लॉग इन करण्यात अडचण येत असल्यानं लाडक्या बहिणींच्या समस्या जैसे थे. आजपासून 12वीच्या परीक्षेला सुरुवात. राज्यभरातील 15 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांकडून नोंदणी. गैरप्रकार रोखण्यासाठी 271 भरारी पथकांसह विविध उपाययोजना. राज्यामध्ये 70,000 पदांसाठी नोकर भरती होणार. एमपीएससी कडून 20,000 पदांची भरती. मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. मुंबईतील 2 मोठ्या कंपन्यांवर गुन्हा दाखल. बेकायदा बांधकामाबाबत लोखंडवाला इन्फ्रास्ट्रक्चरसह लोखंडवाला डीबी रिअॅलिटीवर ही कारवाई. अखेर भारत पाकिस्तान सामना होणार. T20 वर्ल्ड कप मध्ये येणार आमने सामने. आयसीसीच्या दट्ट्यानंतर पाकिस्तान बोर्ड वठणीवर.